राज्यामध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। 48 मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेण्यात आलाय। राज्यभरामध्ये मतमोजणीसाठी 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यामधील सर्व मतमोजणी केंद्रांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येतोय। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यासाठीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। राज्यामधील 48 मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे। राज्यभरात मतमोजणीसाठी 14,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। उद्या निकाल येणार आहेत। 8 वाजल्यापासून मतमोजणीला उद्या सुरुवात होईल आणि त्याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून 48 मतदारसंघांमधील तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे। उद्या अर्थातच सगळ्यांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे आणि इकडे अधिकारी वर्ग सुद्धा जोरदार तयारीला लागलेला आहे। उद्या मतमोजणी पार पडणार आहे। 48 मतदारसंघांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली। ही दृश्य आपण बघतोय। मुंबईतली गोरेगावमधली दृश्य आहेत, पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर नागपूर असेल किंवा मग मुंबईतील शिवडी परिसर असेल, या ठिकाणी आता मतमोजणीच्या तयारीचा आढावा हा अधिकाऱ्यांकडून घेतला जातो। अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून याचा आढावा घेतला गेलाय। राज्यभरामध्ये मतमोजणीसाठी 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यभरामध्ये 259 हॉलमध्ये 4,309 टेबलांची मतमोजणीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। विधानसभा क्षेत्रांनुसार स्वतंत्र मतमोजणी कक्ष आणि प्रत्येक कक्षामध्ये काही पोर्टल आहेत। प्रत्येक टेबलवरती सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। विधानसभा क्षेत्र निहाय 18 ते 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। मतमोजणी केंद्रांच्या 300 मीटर परिसरामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे। मतमोजणी केंद्रावरती मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई असेल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। ओम, अर्थातच सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे ती लोकसभेच्या निकालांची, जे अर्थात पुढारी न्यूज उद्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहे। पण त्यापूर्वी आज कशी एकूण तयारी सुरू आहे, मतमोजणीसाठी अधिकारी कसे कामाला लागलेले आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय। ओम, गुरु अगदी बरोबर आहे। मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांची जी काही आढावा आहे तो प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। मुंबईतल्या मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या 2 लोकसभा मतदारसंघांच्या मतदानाची मतमोजणी सध्या मी जिथे उभा आहे शिवडीमधल्या वेअर हाऊसमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। सद्यस्थितीत आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मागे कशा प्रकारे प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य पोलीस बल असेल किंवा सुरक्षा बलाचे जवान असतील हे तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जसं तू सांगितलंस की तयारी कशा प्रकारे केली जाते, तर आतमध्ये अगदी काटेकोरपणे जी ज्यांना प्रवेश दिला जातो त्यांचे आय कार्ड चेक केले जातात। आय कार्ड शिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही। साधारणपणे जी माहिती आहे त्यानुसार उद्या जी मतमोजणी होईल त्यामध्ये 18 ते 20 किंवा 21 राऊंड्स होतील। त्यानंतर 11 ते 11:30 पर्यंत पहिला कल स्पष्ट होईल आणि त्यानंतर 3 किंवा 4 वाजेपर्यंत 3 ते 3:30 वाजेपर्यंत जी माहिती आपल्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली 3:30 वाजेपर्यंत हा निकाल जो आहे तो घोषित होईल। त्यामुळे उद्या या परिसरामध्ये अनेक प्रकारचे नियम लावण्यात आलेले आहेत। उमेदवारासोबत जे काही प्रतिनिधी येणार आहेत त्यांना आय कार्ड शिवाय कुठलीही एंट्री देण्यात येणार नाहीये।
वाहनांसाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस बलाकडनं प्रत्येक व्यक्तीची, मग ते माध्यमकर्मी असेल, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा तैनातीसाठी असलेले पोलीस अधिकारी असतील, यांची सुद्धा चेकिंग केली जाते। त्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडलं जाते। माध्यमकर्मींना सुद्धा अजूनही आतमध्ये सोडण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असेल, यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये काटेकोरपणे नियमांचं पालन केलं जाते। कालच जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय मंडळींनी या भागाची पाहणी केली। निवडणूक केंद्रामध्ये कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली त्याबाबत त्यांनी आढावा घेतला। माध्यमकर्मींसाठी कशा प्रकारची व्यवस्था आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कशा प्रकारची व्यवस्था दिली जाऊ शकते, या सगळ्याचा आढावा काल प्रशासनाच्या वतीनं, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आलाय। त्यामुळे उद्याचा जो काही दिवस आहे तो काटेकोरपणे आणि शांततेमध्ये पार पाडण्यासाठी प्रशासनाकडनं महत्वाचे आणि अनेक महत्वाचे उपाययोजना केल्या जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज झालेलं आहे। गुरु, अर्थात तर दक्षिण मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्ये कशी तयारी सुरू आहे याच्याविषयी ओम देशमुख आपल्याला माहिती देत होते। आणि आता आपण थेट जाऊयात मुंबईच्या उपनगरामध्ये। गोरेगावमधनं प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, उद्या मतमोजणी होतीये, अर्थात निकालाची उत्सुकता प्रत्येकालाच आहे, पण त्याचबरोबर या प्रक्रियेबद्दल सुद्धा लोकांना जाणून घ्यायचं आहे। कसा एकूण पोलीस बंदोबस्त दिसतोय, कशी तयारी दिसते, कशी लगबग तुम्हाला अवतीभोवती बघायला मिळते, काय नियमावली ठरवण्यात आलेली आहे? खरं तर गुरु, आपण म्हणतो की काही तासच उरलेत आणि या तासानंतर खरं अर्थ मतमोजणी ही नेस्को म्हणजेच जोगेश्वरी आणि गोरेगावच्या हायवेवर जो नेस्को एक्झिबिशन सेंटर आहे तिथे ही मतमोजणी होणार आहे। तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता तर 29 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र हे नेस्को आहे, जिकडे खऱ्या अर्थात 3 म्हणजे मुंबई नॉर्थ सेंट्रल आणि मुंबई नॉर्थ ईस्ट अशा 3 मतमोजणी इथं होणार आहे। त्याच आपण बघतो तर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त इकडे करण्यात आला आहे। कुठल्याच बाईक किंवा कुठल्याच वर्कर्सना जे खऱ्या अर्थाने एक्झिबिशन सेंटरमध्ये काम करताना सोडण्यात नाही आलंय। दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर मोठमोठे पत्रे सुद्धा लावण्यात आले ताकी कोणती दृश्य जी आतली असतील ते बाहेर जाणार नाहीत। कॅमेराज आत्तासाठी आणि उद्यासाठी सुद्धा आत अलाउड नाही आहेत। कुठल्या माध्यम प्रतिनिधींना सुद्धा जो पासेस आपल्याला अवेलेबल करण्यात आले आहेत ते पासेस उद्यासाठी, त्यामुळे कुठल्याच गोष्टी आत जाऊ शकणार नाहीत असं सुद्धा म्हणण्यात आलंय। पोलिसांसुद्धा गाड्या आपण बघतो तर पोलिसांच्या गाड्या असतील, पोलिसांच्या बाईक्स असतील गुरु, ते सुद्धा चेक होत आहेत, त्यांचे आय कार्ड सुद्धा चेक होत आहेत। एकंदर आपण बघितलं की नेक्सो एक्झिबिशन सेंटर हे फार महत्त्वाचं आहे, कारण नेहमी जेव्हा निवडणुका होतात तेव्हा इथंच खरं मतमोजणी होते। 3 मतदारसंघांची मतमोजणी इथेच होणार आहे। ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये ही मतमोजणी होणार आहे। त्यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त आज सुद्धा लावण्यात आलाय। आज कोणत्याच माध्यम प्रतिनिधींचं मी सांगितलं त्यांना आज सोडण्यात नाही आलंय आणि बाकीच्यांना सुद्धा जे लोक खरं आय कार्ड घेऊन आले त्यांनाच आज सोडणार आहेत। दोन्ही बाजूला बघितलं गेलं तर 300 मीटर जसं तू म्हटलास गुरु, तर 300 मीटरच्या रोड बॅरिगेड्सला आपण अवगत आणि 300 मीटरच्या रोड बॅरिगेड्सना सुद्धा रोड बॅरिगेड्स लावण्यात आले। तिकडे सुद्धा चेकिंग आणि चेकपोस्ट लावण्यात आलंय। त्यामुळे इथून कोणीही खऱ्या अर्थानं जी गर्दी उद्या उद्भवेल, गर्दी जे कार्यकर्त्यांची असेल, जी या बाहेर परिसरात येईल, त्यांना सुद्धा चेकिंगनुसारच आज सोडण्यात येणार आहे गुरु। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात।